हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे तिळाचे लाडू. तर त्याच्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे चांगले भाजून घेऊया. हे बघा भाजत आलेले आहेत, तर ते आता मी काढून घेते. चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे. इथे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि ते थंड करून घेऊया आपण. शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊया. तर इथे ह्या वाटीने मोजून मी 3 वाट्या तीळ घेतलेले आहेत. ते जवळपास पाऊण किलो तीळ आहेत. तर ते तीळ पण आता मी चांगले भाजून घेते. जरा मोठ्या गॅसवरच आपल्याला तीळ चांगले तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. चांगले फुलले पाहिजेत, म्हणजे टेस्टला छान लागतात आणि लाडू पण छान होतात आपले. तर आता मी तीळ भाजून घेते अशाच प्रकारे सगळे. हे जे भाजलेले आहेत ते तीळ अगोदर काढून घेते एका प्लेटमध्ये, म्हणजे ते तोपर्यंत थंड होतील. आणि बाकीचे सगळे तीळ अशाच प्रकारे भाजून घेते. तर इथे माझे सगळे तीळ भाजून झालेले आहेत आणि मी ते थंड करत ठेवले आहे. तर तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण पाक करायला ठेवूया इथे. तर इथे कढईमध्ये 2 चमचे होईल एवढं मी तूप घालून घेते. आणि तूप विरघळलं की त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर इथे 3 वाट्या मी तीळ घेतलेले आहेत. तर त्याच्यासाठी मी 1.5 ते 2 वाटी आपल्याला गूळ घ्यायचं आहे. नाहीतर मग जास्त गूळ झालं तर ते खूप कडक किंवा मग चिकट होतात. तर म्हणून मी ते थोडंसं गूळ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे होईल एवढं पाणी घातलेलं आहे. आणि आता हे चांगलं गूळ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे आणि चांगलं शिजवून त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर आपण गूळ शिजवून घेऊया, चांगलं विरघळून घेऊया. आणि गूळ पण आपला विरघळला आहे बघा आणि कलर त्याचा थोडासा चेंज झाला आहे. तर अजून आपल्याला हे पाक चांगलं शिजवून घ्यायचं आहे, नाहीतर मग लाडू चिकट होतात किंवा मग ते नरम होतात, चांगले कुरकुरीत नाही होत. तर एकदा पाक चेक करूया. तर इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतले, थंड साधं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 2-3 थेंब टाकून बघूया. आणि जरासे ते पाक थंड झालं की हाताने असं चेक करायचं आहे. हे बघा त्याचा गोळा होतोय पण ते अजून कडक नाही होत आहे. तर अजून थोडा वेळ आपल्याला पाक शिजवावा लागेल, नाहीतर मग लाडू आपले कुरकुरीत होणार नाही आहेत. हे बघा त्याला तार येते पण ते चिकट आहे, अजून जरा शिजलं पाहिजे. तर आपण अजून पाक थोडासा शिजवून घेऊया आणि हाताने प्रेस केल्यावर दाबलं पण जातं आहे. तर तीळ आणि शेंगदाणे आपले थंड झालेले आहेत आणि शेंगदाण्याची साल काढून त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. आता आपण परत एकदा पाक चेक करूया. तर बघा मी थोडंसं पाण्यामध्ये पाक करून घेतलं आहे आणि तो थंड झाला आहे बघा लगेच आणि कडक पण झालेला आहे. हाताने मी प्रेस केला तर तुटतोय, त्याचे तुकडे होतात. तर कुरकुरीत झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तीळ घालूया आणि कलर पण बघा किती छान आलेला आहे पाकाला. पाक आपला अगदी व्यवस्थित परफेक्ट तयार झालेला आहे. तर आता पाक आपला व्यवस्थित तयार झाला आहे आणि आता आपण तीळ घालून घेऊया. आणि तीळ घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही आहे. तीळ घातल्यावर आपल्याला गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे, नाहीतर मग ते पाक अजून शिजला जातो आणि मग ते खूप कडक होऊ शकतात लाडू. तर इथे मी तीळ घालून घेते आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि सगळे तीळ घालून मिक्स करून घेते व्यवस्थित. गरम गरम असतानाच आपल्याला लाडू पण वळावे लागतील, नाहीतर मग पाक थंड झाला की तो कडक होणार, नंतर आपल्याला लाडू वळता येणार नाहीत. तर आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि गूळ पाक आपला सगळा व्यवस्थित तिळांना लागलेला आहे. तर गरम गरम असताना लाडू वळायचे आहेत, तर तेव्हा चटके लागतात, हाताला चटके बसतात. तर त्याच्यासाठी आपण एक पाणी घ्यायचं आहे थोडंसं आणि पाण्यामध्ये हात भिजवून घ्यायचे आहेत आणि नंतर मग थोडं थोडं मिश्रण घेऊन अशा प्रकारे लाडू वळायचे आहेत, म्हणजे आपल्या हाताला चटके बसत नाहीत आणि असे छान असे आपले लाडू वळून तयार होतात. इथे बघा माझे लाडू बनवून झालेले आहेत आणि किती सुंदर लाडू तयार झालेले आहेत आपले. तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.